अभी अभी हुआ यकीन कि याद है मुझ में कहीं। नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा सिद्धी मुरकुटे स्वागत करतोय माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, थंबनेलवरनं तर तुम्हाला समजलं असेल की आजचा विषय नेमका काय आहे। तर खूप दिवस झाले चॅनलवरती व्हिडिओ नव्हता, म्हणून आज तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलो आहे। आपण सध्या आहोत मळवली रेल्वे स्टेशनवरती आणि एक खूप सारे स्पॉट आपण इथं कव्हर करणार आहोत। आज मस्तपैकी पावसाळ्याचा सीझन चालू आहे, प्रत्येक पुणेकर फिरायला वगैरे पळतोय। मागच्या 2-3 दिवसाखाली पूर वगैरे आला होता, पण आज थोडासा पाऊस कमी आहे, त्याच्यामुळे आम्ही आज आलेलो। तर चला, जवळच भाजे वॉटरफॉल वगैरे आहे, तर बघूयात काय मजा येते। 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे ते, चला। तर मित्रांनो, आपण सध्या रेल्वे स्टेशन ओलांडून पुढं आलो आहे। आता इथनं आपल्याला 1-1.5 किलोमीटर ब्रिजवरनं चालत जायचं आहे। 1 ते 1.5 किलोमीटरचं अंतर आहे। पाऊस येतोय, सोबत वारं येतंय, तर चला बघूयात काय मजा येते। मी तर खूप एक्सायटेड आहे भाई, आजचं क्लायमेट एकदम भारी आहे, तर चला। A few moments later. तर मित्रांनो, आम्ही मळवली रोडने आता चालत येत होतो आणि येत आम्हाला हा वॉटरफॉल लागलाय। खरं तर रिस्की प्लेस आहे, खूप भारी दिसतंय इथं। असे जाताना असे खूप सारे वॉटरफॉल आहेत, तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता आम्ही काही इथं थांबणार नाहीये, कारण नाही का जरा रिस्की प्लेस आहे। बघा ना किती पाऊस वगैरे येतोय पाऊस तिथनं, येतोय, आणि जर तिथनं घसरून पडलो तर कसं खाली डायरेक्ट मग आपला विषय येईल आणि चॅनल बी एंड। पण चॅनल एंड नाही होत, चल भाजी वॉटरफॉलला। हुआ यकीन कि याद है। तर मित्रांनो, फायनली अर्धा-पाऊण तास पायपीट करून आपण लोकेशनला पोहोचलोय। तुम्ही मागं बघू शकता, आय लव्ह भाजे ही जी ब्रँडिंग दिसते आपल्याला। जवळच शेजारी भाजे वॉटरफॉल, जे आपलं फायनल लोकेशन आहे, ते पण दिसतंय। खरं तर मी खूप एक्सायटेड आहे। इथं बघूयात आता वॉटरफॉलच्या खाली आपण एन्जॉय करूयात, काय होतंय बघू, तर चला। मुझ में कहीं हुई सुबह, मैं जल गया सूरज को मैं निगल गया रूबरू रोशनी रूबरू रोशनी धुआं छटा खुला गगन मेरा, नई डगर नया सफर मेरा, जो बन सके तू हम सफर मेरा, नजर मिला जरा। धुआं छटा खुला गगन मेरा, नई डगर नया सफर मेरा, जो बन सके तू हम सफर मेरा, नजर मिला जरा। यूं ही चला चल रही, यूं ही चला चल रही, जीवन गाड़ी है समय पहिया। यूं ही चला चल रही, यूं ही चला चल रही, जीवन गाड़ी है समय। ट्रायपॉडचं बटन हरवलं होतं, पाण्यातनं शोधून काढलं मी ते। आता इथं आम्ही भिजायचं वगैरे तर काय मूड नाही भाई, पण चला वरती जाणार आहे आम्ही आता। A few moments later. म्हणतो हा, भिजायचं तर भिज। रुम दुम ताना नरक दुम ताना नरक रुम दुम ताना नरक दुम ताना नरक रुम दुम ताना नरक दुम ताना नरक भैया। रुम दुम ताना नरक दुम ताना नरक रुम दुम ताना नरक दुम ताना नरक रुम दुम ताना नरक दुम ताना नरक भैया। ख्वाब हो तुम या कोई हकीकत, कौन हो तुम बतलाओ। हो देर से कितनी दूर खड़ी हो, और
तुम्ही बघू शकता इथं खूप सारे पर्यटक आहेत, एन्जॉय करतात ते. आता आम्ही खाल्लं वर आलोय. फक्त इथं आल्याच्या नंतर एकच काळजी घ्या की हे पूर्ण जे दगड आहेत ते खूप निसरडे झालेले आहेत पाण्याच्या फ्लोमुळं. हळूहळू वाढत चाललाय. तर चला आपण त्या साईडला जाणार आहे. खूप मजा येते, खूप एन्जॉय करतोय. पाण्यात भिजलोय मी. चला. धड़कते दिल के तराने लिए और सर जो तेरा चकराए और दिल डूबा जाए आजा प्यारे पास हमारे काहे घबराए और सर जो तेरा चकराए और दिल डूबा जाए आजा प्यारे पास हमारे काहे घबराए अरे सुन 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 अरे बेटा सुन इस चंपी में बड़े बड़े गुण लाख दुखों की एक दवा है क्यों ना आजमाए काहे घबराए अरे दिल देके देखो दिल देके देखो जी दिल लेने वालों दिल देना सीखो जी अरे दिल देके देखो दिल देके देखो जी अरे दिल लेने वालों दिल देना सीखो जी एक दिन दिख जाएगा माटी के मोल जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल एक दिन दिख जाएगा माटी के मोल जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल तुझे के होठों पर देकर अपने गीत कोई निशानी छोड़ फिर दुनिया से डोल एक दिन दिख जाएगा माटी के मोल जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल एक दिन दिख जाएगा माटी के मोल जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल A few moments later. थंडी वाजायला लागली अक्षरशः भिजताना मजा आली पण आता इतकी थंडी वाजते सांगूच नका. खरं तुम्हाला बोलता पण येत नाही. पर्याय नाही जास्तीत जास्त पुस्तक गरम खाणं A few moments later. तर मित्रांनो खूप एन्जॉय करतोय. खरंच खूप मजा येते. वरनं पाऊस येतोय, पावसाचं वातावरण झाले आणि हळूहळू धबधब्याचा जो फ्लो आहे तो वाढत चाललाय. मी तर पूर्ण भिजलोय. याला मी भिजवणार होतो पण हा कॅमेरा म्हणे त्याच्यामुळे हा आज वाचलाय. तर खूप मजा आली. अजून पण आम्ही आता पुढं चाललोय. इथं भाजे लेणी म्हणून एक ठिकाण आहे. खरं तर ती लेण्या आहेत. तर चला तिकडे जाणार आहे. पण आता जरा थंडी वगैरे वाजते त्याच्यामुळं तुम्ही बघू शकता अवतार काय झाला. अक्षरशः इतकी थंडी वाजते की बोलता येत नाही आहे मला आणि मी एन्जॉय बी तेवढंच करतोय. तर चला आता आपल्याला भाजे लेण्या पाहायला जायचं आहे. पण व्हिडिओ थोडासा मोठा होईल त्याच्यामुळं मी 2 पार्टमध्ये व्हिडिओ करतोय. तर हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करतो. पुढचा प्रवास तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. जर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, खूप जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.